हॅलो एव्हरीवन. Hello everyone. लगेच जातो. हॅलो एव्हरीवन. My princess. माय प्रिन्स. थँक्यू. म्हणते का? सो तो व्हिडिओज नाही बनवते, ते शूट करत नाही म्हणून मी आता हॉलमध्ये आली नाही का, त्याचं आपलं चालूच आहे. बरोबर आला तो बरं. असं कसं मी व्हिडिओ शूट करणार. हा बोल ना. हा बोलो. हा बोल. मम्मा तुला अरे यार जास्त हो ना राजा. थँक्यू तुझं काय करू मी. थँक्यू. कसं काय माझा व्हिडिओ शूट होईल तुम्ही लोक सांगा बरं. म्हणजे राजा मला बोलूच नाही देते. त्याचं आहे की त्याला कंटिन्यू अटेन्शन हवं असतं, की तू माझ्याशीच बोल, माझ्याशीच गप्पा मारायच्या, सगळं अटेन्शन मलाच हवं आहे तुझं. आता त्याची दोन दिवसापासून इतकी जास्त मजा झाली. फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी आली, प्लस मंडे आणि ट्यूसडे पाऊस हेवी रेनमुळे सुट्टी भेटली 2 दिवस. सो इतकं मजा करतोय ना मस्तपैकी. बाल्कनी जाऊन त्याचा ग्लास त्याला दिला की बाल्कनी जाऊन बसतो, पाण्याचा व्ह्यू आपला एन्जॉय करता करता दूध पितो. म्हणजे नाही का तो जास्त एन्जॉय करतोय बारिश. तर त्याला मी जरा ओरडले ना, तर त्याला जरा राग आलाय. सो म्हणून तो जरा असा गपचूप असा बघतोय माझ्याकडे की मम्मा काय बोलते, काय चाललंय, माझ्याजवळ कधी येते बोलायला. सॉरी बेटा. मग तू मम्माला बोलूच नाही देते. बडबड चालूच असतं. हा चालूच असतं. किती बोलतो कोणी शिकवलं बोलायला तुला? सांग बरं. कोणी शिकवलं? टीचर काय सांगते बडबड करायचं? हा कोणी शिकवलं सांग. माझं शिकव. तुझं हा. अरे ना मला पण शिकव ना प्लीज. शिकव ना. कसं बोलतात? हां. सो त्याचं आता चाललंय की मम्मा आता मला अटेन्शन देत नाहीये जास्त. कोणाशी बोलते मम्मा? त्याला असं वाटतं की कोणाचा तरी कॉल आहे आणि मी म्हणजे असं रिलेटिव्हचा कॉल आहे, मी कॉलवरती बोलते. पण समोरचा त्याला व्हिडिओ कॉलवर पण दिसत नाहीये ना, म्हणून तो मला परत विचारतोय. एकतर पाऊस इतका जास्त प्रमाणात वाढलाय ना इकडे बदलापूरला. रस्त्यांवरून खूप जास्त पाणी साचले म्हणून नाही का त्याला मी घरातच तो काय मी पण आम्ही दोघं पण घरातच कोंडलोय. म्हणजे नाही का बाहेर तर जातच नाहीये. इव्हन शॉपवर पण मला बोलतोय बाहेर जाणे का नाही. जाम भारी बोलतोय हिंदी तो. असं म्हणतात. सो तो मध्ये येतोय आणि असं इंटरप्ट करतोय किती काय असं म्हणजे नाही का गोड बोलतो, परत किशी देईल, लाड करेल मम्माच्या. त्याच्यात मम्मा पूर्ण ब्लाइंड होऊन जाते. काय बोलायचं ते पण मी सगळं विसरून जाते. ऍक्च्युली चिकूने 2 तास स्टडी केला ठीक आहे. सो त्याला आता असं वाटतंय ना की मी किती मस्त्या करू, म्हणजे मी मम्माला किती त्रास दिला, किती मस्त्या केल्या. सो ती आता मला रागवणार नाही, ओरडणार नाही, म्हणजे नाही का. म्हणून तो माझं काही ऐकत नाहीये. सगळ्या आपल्या घरात पसारा करून ठेवलाय आणि मी हे व्हिडिओ बनवते. हे त्याला अजिबात सहन होत नाही, बिकॉज त्याला पूर्ण अटेन्शन माझं त्याला हवंय, म्हणजे नाही का. म्हणून तो आपल्या गुशात जाऊन एका कोपऱ्याला जाऊन बसलाय. तो वेट करतो की कधी मम्मा येईल, माझ्यासोबत मस्ती करेल, म्हणजे नाही का. असं त्याला राग आला तर मी जाते त्याला मनवायला ना. सो तो वेट करतोय आणि मी आज जाणार नाहीये. सो बघते किती वेळा तो रिटर्न येतो. आला वाटतं. काय झालं तू एवढा पसारा करून ठेवलाय पूर्ण. आणि त्याला राग आलाय. तुला राग आलाय कोण राग आला? मम्मा ओरडली म्हणून. पप्पा मला ओरडली. मम्मा मला ओरडली. मी ओरडली ना. स्माईल हा. मग माझा राजा 1 सेकंदाच्या आत लगेच हॅपी होऊन जातो. जरा मम्माने तारीफ केली लगेच हॅपी होऊन जातो, है ना. हा ना. गेला राग तुझा? मग का बरं मस्ती करतो सांग बरं? आवडतं मस्ती करायला? मस्ती करायला नाही आवडत खरंच. आणि आता जर मस्ती केली तर अवघड आहे. त्याला हँडल करणं म्हणजे हे कसं असतं ना, पेशन्स ठेवून त्याला कंट्रोल करावं लागतं ना. त्याचा आपलं चालूच असतं काय ना काय. पडशील ना राजा. काय करतोय तू? तर आता बोलला नाही करणार, मला नाही आवडत मस्ती करायला. मग आता बोलतोय की आता तो उद्या पण नाही जाणार स्कूलमध्ये. आता 2 दिवस सुट्ट्या भेटल्या ना त्याला. तर त्याचं असं म्हणणं आहे की आता हॉलिडेज आहेत, आपण जाऊयात गावाला जाऊया. त्याला असं मी बोललेली ना मागे की गणपतीच्या हॉलिडेज लागतात. त्याला असं वाटतं आता गणपतीच्या हॉलिडेज स्टार्ट झाले. सो मम्मा मी नाही जाणार स्कूलला, किती पाऊस पडतोय, आपण कसं जाणार स्कूलला एवढा.